मैं दे रहा हूँ ना, सब है, सब है, सब देता हूँ। आपण सुरू करून टाकू एक सेकंड एक मिनिट बंटी पाटील सुरू करून टाकू काय मग पुन्हा ते पण येणार ना वरपून बरं झालं पण आपलं आधी चाललं नाही मी आपलं उशिरा नंतर जातो कनेक्ट आहे का चला सुरू करू सुरू करा या सुरू करा मी आले तर आपण बाजूला नाही काय करेल करा चला चलो अधिवेशन संपत असताना ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष किंवा सरकार मूळ प्रश्नापासून दूर पळून फक्त राजकीय भाषणबाजीमध्ये गुंतलेलं आहे। जे प्रश्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही या राज्याचे कायदा सुव्यवस्थेचे, शेतकऱ्यांचे, शिक्षणाचे, मुंबईच्या विकासाचे, राज्याच्या विकासाचे वेगवेगळे प्रोजेक्ट, भ्रष्टाचार या सगळ्या विषयाचे जे प्रश्न उपस्थित केले याचे कोणतेही उत्तर न देता जे 3-3 वर्षापासून जुनेच भाषण चालू आहे तेच भाषण पुन्हा एकदा विधिमंडळात सत्ताधारी पक्षाच्या वतीने झालेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून 15 दिवसांमध्ये या 3 आठवड्यामध्ये आम्ही शक्तीपीठ असेल, त्याचप्रमाणे पीक विमा असेल, अवकाळी पाऊस, 11वीची प्रवेश प्रक्रिया, त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीवर झालेला अपघात, मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं 3000 कोटी रुपयाच्या जास्त रकमेचं दिलेलं टेंडर LNTला डावलून, वारकऱ्यांना नक्षलवादी म्हणणं, त्याचप्रमाणे अंमली पदार्थ, या राज्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, या कामाकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचं कर्ज, दुबार पेरणी, बी बियाणामधील भ्रष्टाचार, सरकारचे वेगवेगळ्या विषयातले भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे कामगारांना, माथाडी गिरणी कामगारांना मुंबईतली घर, त्याचप्रमाणे हिंदी सक्तीचा जो सरकारचा निर्णय आहे तो विषय, असे विषय घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्साईज विभागाच्या माध्यमातून 328 दारूचे परवाने देण्याचा एक सरकारचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचा या चड्डी बनियन गँगने घातलेला हायदोस या महाराष्ट्रामध्ये हे विषय आम्ही मांडले। सरकारने ना भ्रष्टाचारावर उत्तर दिलं, 3-3 हजार कोटी रुपयाचं टेंडर अभाव गेलं, जालना नांदेड सारखे मोठे मार्ग आहे जिथं 30-30, 40-40% अभाव टेंडर्स दिले गेले, 86,000 कोटीचा शक्तीपीठ ज्याची गरज नाही, ज्याची जनता ज्याच्या विरोधात आहे, हे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडले। आज सत्ताधारी पक्षाचे आमदार, ज्या आमदारांनी कॅन्टीनमध्ये येऊन हैदोस घातला, एका आमदाराने येऊन विधान भवनाच्या दारावर येऊन हैदोस घातला आणि मग हे सगळे कायदा सुव्यवस्था जनतेचं तर लांब, पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न या राज्यामध्ये निर्माण केलेले आहे। लेकीवाळीचा होणारा छळ याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोकच मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे, परंतु या सगळ्या विषयावर अतिशय लाज नसल्यासारखे उत्तरं सरकारने दिलेले आहे। मंत्री कित्येक वेळेस सभागृहात राहिले नाही,
विधान परिषदेमध्ये आता सभापती झालं की 1 तास 2 मिनिटं मंत्री नसल्यामुळं कामकाज बंद होतं. मंत्री करत काय होते? पूर्णपणे मंत्रिमंडळ झालेलं आहे, पूर्ण फुलफिल आहे, राज्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, कोणती जागा शिल्लक नाही, रिकामी नाही, तरी 1 तास 2 मिनिटं गैरहजर राहणं आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणं म्हणजे हे मंत्री जनतेची सेवा करण्यासाठी आहे, विरोधी पक्षांनी जनतेचे प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्यासाठी आहे की स्वतःच्या कामामध्ये मग्न राहण्यासाठी आहे? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या या सरकारने, या सत्ताधारी पक्षाने म्हणजे सरकारने, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, या सगळ्यांनी जनतेच्या प्रश्नाविषयी कोणताही जबाबदेही गोष्टी केलेल्या नाही. नुसतं मोदी यांच्या नावानं आरत्या ओवाळणं, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावानं आरत्या ओवाळणं, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे जनतेला कोणताही दिलासा या राज्यातल्या मिळालेला नाही. आणि म्हणून हे अधिवेशन होत असताना विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नाला कोणती उत्तरं मिळाली नाही. जनतेसाठी मग दुबार पेरणी तिबार पेरणी होण्याचं संकट या राज्यावर आहे. मुंबईच्या विकासाचे प्रश्न आहे, नुसते रस्ते खोदून ठेवलेले सगळ्या ठिकाणी, रस्त्याचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. या कोणत्याही विषयात सरकारने कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. पॉलिटिकल भाषण, दिल्लीमध्ये मोदीने असं केलं आणि गल्लीमध्ये यांचे आमदार भांडणं करतात. म्हणजे आता जयंत पाटील साहेब म्हणले तशा पद्धतीनं या गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे पाय चेपणं, याच्यावरती या सरकारने कोणत्या गोष्टी केलेल्या नाही. परंतु या जनतेला महाराष्ट्राच्या अतिशय उघड्यावर हे सरकार सोडतंय. सरकारच्या पक्षाच्या मंत्र्यांनी सातत्यानं विधिमंडळात उत्तरं देताना या विभागाला निधी नाही, त्या विभागाला निधी नाही, एवढेच उत्तरं दिले. अनेक प्रकल्प, अनेक प्रश्न निधी अभावी बंद पडलेले आहे आणि सरकारने जवळपास 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारच्या डोक्यावर आहे. आणि असं असताना या राज्यात विकासाच्या वल्गना मारल्या जातात. उद्योगधंदे आता सभागृहात सांगले रोज एक उद्योग येतात. कोणता रोज एक उद्योग आला? रोज एक उद्योग जातोय आपल्या महाराष्ट्रातून, येत कोणताच नाहीये. म्हणून घोषणा फक्त सभागृहात केलेल्या आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या सरकारने जनतेच्या कोणत्याही भावनाचा सन्मान राखलेला नाही. आणि म्हणून हे जनतेप्रती कोणत्या प्रकारे निष्ठावान सरकार नाही, प्रामाणिक सरकार नाही. हे सरकार जनतेच्या विरोधात आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, कमिशनमध्ये गुंतलेलं सरकार आहे, गुत्तेदारीसाठी गुंतलेलं सरकार आहे. 1500 कोटीचं टेंडरचं परवाच प्रकरण आलेलं आहे. ना किती या माणसांना नोकरी लावायची, ना त्यांचं केडर काय, ना त्यांचा पगार काय, काही न करता 1,500 कोटी रुपयाचं टेंडर सामाजिक न्याय विभागाने काढलं. असं अनेक विभागांनी काढले, सामाजिक न्याय विभागाचं पुढे आलं एवढंच. म्हणून सरकार अशा पद्धतीनं जनतेच्या पैशाची उधळपट्टी एकीकडे करतं, एकीकडे तर दारूच्या दुकानाचा आणण्याचा प्रयत्न करतोय आणि एकीकडे जनतेच्या विकासासाठी 1 रुपया सुद्धा देत नाही. अशा पद्धतीचं या महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळ्या महाविकास आघाडीनं सातत्याने या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. सर, तुमच्या पक्षातील नेत्यांनी मंत्र्याच्या विरोधात पुरावे देऊन देखील सरकारकडून काही कारवाई केली जाणार आहे का, आश्वासन देण्यात आलं आहे का तुम्हाला? आज सभागृहामध्ये माननीय अनिल परब साहेबांनी गृह विभागाचे सगळे पुरावे दिलेले आहे. पण सरकार फक्त बघतो, पाहतो, चौकशी करतो, अभ्यास करतो, एवढंच उत्तर आहे. बाकी कोणतंही उत्तर सरकारकडून येत नाही. मला असं वाटतं आम्हाला या प्रश्नासाठी आता रस्त्यावर उतरावं लागेल. हे काय पुरावे देणार? योगेश कदम, अनिल परबांनी वाळूच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात धोरण आहे. कोणती वाळू जप्त झाली असेल तर त्याचा काही प्रमाण घरकुलासाठी दिलं पाहिजे, 5 ब्रास अशा पद्धतीनं नियम आहे, कायदा आहे. राज्याचा मंत्री जमा झालेली वाळू स्वतःच्या संस्थेच्या विकासासाठी वापरतो. फोटो आहे, ड्रोन मधला आहे, सॅटेलाइट मधले फोटो आहेत. परंतु सरकार सर्वसामान्य माणसाला कायदा लावतं, मंत्र्यासाठी कायदा नाही. म्हणून योगेश कदम यांनी ज्या पद्धतीनं अनिल परबांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हा मुद्दा मांडला होता, सरकारने पुरावे द्या, कारवाई करतो म्हटलं होतं, ते पुरावे आज सभागृहात अनिल परबांनी दिलेले आहे. आता सरकारमध्ये ताकद आहे का बघू, कारवाई होते का नाही होते. हे पहा, मुंबई आणि महाराष्ट्र याच्या शालेय विद्यार्थ्यांना जो शालेय पोषण आहार मिळतो, माझ्याकडे या संदर्भात तक्रार आली होती. शालेय पोषण आहार वाहतुकीचा खर्च
मुंबईमध्ये 1400 रुपये आणि महाराष्ट्रात 15,000 रुपये. आता मी सहज विचारलं की इथं 1400 रुपये कसा परवडतो आणि महाराष्ट्रात 15,000 आहे. तर मला असं कळालं की मुंबईमध्ये हा शालेय पोषण आहार दिलाच जात नाही. आणि जी संस्था आहे ही संस्था आहे स्वयंसेवी, एका कुटुंबाची स्वयंसेवी संस्थेला अशा पद्धतीनं व्यवसाय करता येत नाही. या संस्थेनं एनजीओच्या नावाखाली हा संस्था व्यापार करते. व्यापार करत असताना सर्वसामान्य गोरगरिबांचे जे मुलं आहे यांच्या पोटावर मारण्याचं काम करते, पाप करते. म्हणून हा आम्ही निवेदन सरकारला दिलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळात याच्यावर जर सरकारने कारवाई नाही केली तर मला असं वाटतं रस्त्यावर उतरून या संस्थेच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू. हे देखील अधिवेशन पाक सरकारने चौकशी करावी. जिओ टॅग लावून फोटो काढलेला आहे. फोटो असा कुठलाही पडलेला काढले नाही. अनिल परबांनी जो फोटो दिलेला आहे जिओ टॅग लावून अक्षांश रेखांश कुठलं काय तपासा जाऊन. जर योगेश कदम बोलत असतील ना, जे दिलेलं आहे योगेश कदमाचं त्याची संस्था कुठे आहे, त्याचा अक्षांश कोणता, रेखांश कोणता, हे सगळं दिलेलं आहे. परमिट रूमच्या संदर्भात सगळे पुरावे दिलेले आहे. आणि म्हणून योगेश कदम म्हणत असतील चुकीचे तर आमचं चॅलेंज आहे त्यांना, आव्हान आहे त्यांना आणि सरकारला बेसिक की त्यांनी या पुराव्याची चौकशी करावी आणि चौकशीत सिद्ध झाल्यावर योगेश कदमावर कारवाई करा. तुम्ही एखाद्या तलाठ्याने जर अशा पद्धतीनं वाळू चोरली तर त्याला सस्पेंड करता. एखाद्या तहसीलदाराने अशा पद्धतीनं वाळू चोरली तर त्याला तुम्ही कारवाई करता. आणि म्हणून मग तुम्ही मंत्र्यावर, राज्यमंत्र्यावर काय कारवाई कराल हा प्रश्न अनिल परबांचा होता. जो न्याय तलाट्याला, जो न्याय तहसीलदाराला आहे तोच न्याय योगेश कदमांना लावला पाहिजे. सर, हिंदी में सिर्फ 2 सवाल है. जिस तरीके से इस्लामिक जितने नाम है जिलों के बदलने की कोशिश सरकार कर रही है, इस्लामपुर काश्मीर कर रहे हैं या फिर फरीदाबाद का रत्नापुर करने की बात चल रही है, लगातार ये कोशिश, क्या इससे विकास हो सकेगा? सिर्फ 3 नाम बदलने की राजनीति नहीं, मैं समझता हूँ जो उन्होंने रखा है उसको मान्यता के लिए बहुत बड़ी प्रोसेस होती है. आज रखा, उन्होंने बोल के ये होगा, ऐसी बात नहीं है. लेकिन ऐसे नाम रखते हो तो वहाँ की जनता की मांग होनी चाहिए. वहाँ की जो लोकल बॉडी है, वहाँ के जो लोक प्रतिनिधि, भले आमदार हो, खासदार हो, कारपोरेटर हो, नगरसेवक हो, इनकी मांग होना चाहिए. ग्राम पंचायत के सरपंच, इनकी मांग होना चाहिए. ये मांग ही नहीं तो तुम कोई गांव का नाम बदलना ये गलत है. दूसरा सवाल सिर्फ ये है कि शेड्यूल कास्ट के जो लोग हैं उनका आरक्षण सरकार रद्द करेगी. अगर वो किसी ईसाई धर्म में कन्वर्ट हो जाते हैं, अगर उनको नौकरियों का लाभ मिला होगा तो भी वो रद्द कर दिया जाएगा. ये देखो, सरकार सिर्फ जातीयवाद और धर्मवाद करने में जुड़ी है. शेड्यूल कास्ट में हो, शेड्यूल ट्राइब्स में हो, ओपन कैटेगरी में हो, किसी को मराठा बोलेंगे, किसी को ब्राह्मण बोलेंगे, किसी को ओबीसी बोलेंगे, शेड्यूल ट्राइब्स में भी अलग अलग बौद्ध बोलेंगे, किसको दलित बोलेंगे. मैं समझता हूँ सरकार की ये नीति है. मूल जो मेन प्रश्न है उसके तरफ से दूसरी जगह लेके जाने के लिए सरकार ऐसे अलग अलग इश्यू निकालती. थैंक यू. भरत जी, डांस बार का जो आपने मुद्दा उठाया उसके बारे में हिंदी में बता दीजिए. आज मैंने हाँ पहिलं आज मी विधान परिषदेत महसूल राज्यमंत्री, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात जे आरोप केले होते त्याचे पुरावे दिलेले आहेत. सुरुवातीला एका प्रश्नाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी वाळूची चोरी कशी करतायत आणि जी वाळू 5 ब्रास घरकुलाला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना, ती न मिळता यांच्या संस्थांमध्ये कशी जाते, यांचे चिट्टेपिट्टे कसे घेऊन जात आहेत त्याचे पुरावे फोटो सकट जिओ टॅग लावून ज्या पद्धतीने हवं होतं तसे दिलेले आहेत. त्याचबरोबर सावली रेस्टॉरंट अँड बार हा एक डान्स बार आहे. या डान्स बारचं लायसन, परमिट, जागेची मालकी ही ज्योती रामदास कदम यांच्या नावाने आहे आणि ह्या महसूल राज्यमंत्र्यांच्या, गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत. आणि त्या डान्स बारवरती 30/5/2025 मुंबई पोलिसांच्या समतानगर पोलीस ठाणे आणि युनिट 12ने कारवाई केली
आणि त्या कारवाईचा FIR माझ्या हातात होता. त्या FIR मध्ये मालकाचं नाव हे स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याचबरोबर कायदा असा म्हणतो की ज्याच्या नावाने परमिट असलं आणि त्याने जरी चालवायला दिलं तरी कुठलाही व्हायोलेशन जर झालं असेल तर त्याची मूळ जबाबदारी ही मालकाकडेच असते. आणि म्हणून हे सगळे कागदपत्र मी या सभागृहात दिलेले आहेत आणि माझी मुख्यमंत्र्यांना मी आव्हान दिलेलं आहे की मी दिलेली कागदपत्र ही माहितीच्या अधिकारात दिलेली कागदपत्र आहेत. त्या डान्स बारवरती पोलिसांनी रेड केलेली आहे. 22 बाला अश्लील नृत्य करताना तिकडे पकडल्या गेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ पोलिसांकडे आहे. त्याच्या बाबतीतला पंचनामा आहे. 22 गिराईकं पकडली आहेत. त्याच्यात रोकड पकडलेली आहे. त्यामुळे ह्याची आणखीन वेगळी चौकशी ती काय करायची, कारण पोलिसांचाच अहवाल आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितलंय की आपल्याकडे असलेले सर्व पुरावे माझ्याकडे पाठवा, कारण आमचं आता मुख्यमंत्र्यांच्याचकडे लक्ष लागलेलं आहे. कारण उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात मी केलेल्या आरोपावरती अवाक्षरही काढलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे माझं लक्ष लागलंय की मी दिलेल्या पुराव्यांवरती मुख्यमंत्री काय कारवाई करतात. हे बोल सर हिंदी बोला तोपर्यंत पाणी दे पाणी वाघमारे पाणी. मी परत एकदा इथे स्पष्ट करायला आलो आहे की आज सभागृहामध्ये बोलताना सरकारतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर 8 गुन्हे असल्याचं सांगितलं. ही संपूर्ण माहिती खोटी होती. ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख हे दोघेही गुन्हेगार आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण ऋषिकेश टकले यांच्यावरचे गुन्हे MPDA, देशी दारू, खुनाचा प्रयत्न असे वेगवेगळे क्रिमिनल गुन्हे होते. नितीन देशमुख यांच्यावरचे गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे आहेत. दोघांमध्ये खूप अंतर आहे. दुसरी गोष्ट, या संपूर्ण प्रकारावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न विधिमंडळात झाला. आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहेत. 5 माणसांच्या घेरावामध्ये एक आमदार उभा होता. त्या आमदारांनी त्या 5 इसमांना खुणवलं. ते 5 इसम विधिमंडळात गेले आणि विधिमंडळाच्या आतमध्ये, विधान भवनाच्या आतमध्ये जाऊन त्यांनी नितीन देशमुखांना मारहाण केली. काल रात्री 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. एक नितीन देशमुख होते आणि इतर 2 होते. पण आज सकाळी कोर्टात हजर करताना दुसरा गायब झालेला होता आणि फक्त नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले हा MPDA आणि खुनातला आरोपी याला पोलिसांसमोर हजर करण्यात आलं. मारणारी जी माणसं होती, जी व्हिडिओमध्ये दिसत आहेत, ती आमदाराबरोबर उभी असलेली दिसत आहेत. त्याच्यातला गणेश विठ्ठल बुते हा देखील क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे. महादेव पाटील हा देखील क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे. लक्ष्मण जगगौंड हा देखील क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे. नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे. पण काल सभागृहात येताना तो माझ्याबरोबर आलेला नव्हता. रेकॉर्ड चुकीचं निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्या आमदारांबरोबर जे आले त्यांनी मारहाणीत सहभागी झाले. पण माझ्याबरोबर आलेला कोणीही सभागृहात माझ्याबरोबर आलेलं नव्हतं. नितीन देशमुख येत असताना त्याच्यावर हल्ला झाला. आतमध्ये जाता जाता हल्ला झाला आणि तो इशाऱ्याने केला गेला. जर एवढीच निपक्षपातीपणाने चौकशी आणि कारवाई करायची आहे तर ज्याने गुन्हा करायला लावला तो देखील दोषी आहे. आणि त्यामुळे सदरच्या आमदारावर देखील पोलिसांनी जर खरोखरच पोलिसी कारवाई करायची असेल तर गुन्हा दाखल करायला हवा. हे गँगनी उभे होते. हे वाटच बघत होते माझी. नशिबाने मी नव्हतो.
आणि तो बिचारा नितीन देशमुखने मार खाल्ला. पण ज्या प्रकारची गँग होती ते गुन्हेगारच होते आणि फक्त त्यांना गुन्हा करण्यासाठी आणलं होतं. माझ्यावरच हल्ला करण्यासाठी आले होते. हे सगळं प्रकरण पडेगाव जे थांबवता आलं असतं का त्यांना तर ते मध्ये पडल्याचं ते कोण अहो त्यांनाच करायचं होतं, ते कशाला थांबवलं असतं त्यांनी. मंगळसूत्र चोर हे कोणाच्या नावाने ओरडलं गेलं, कोणाचं नाव घेतलं गेलं. मी एवढं का मनाला लावून घेतलंय काय. सर बघितलं तर आज नताशाला देखील ओढलं गेलेलं आहे या सगळ्यामध्ये आणि हीच संस्कृती आहे सत्ताधाऱ्यांचा. माझा इथेच दिसतोय. माझ्या पोरीचा काय संबंध. माझ्या पोरीने कोणाशी लग्न केलंय, ती मंगळसूत्र घालते की नाही, कोणाला काय करायचंय, तिचा बाप समर्थ आहे बघायला. पण ही संस्कृती वाढीला लागली आहे. सत्तेची मुजोरी, सत्तेचा उन्माद हा विधिमंडळाच्या दरवाजापासून गावगल्लीपर्यंत दिसायला लागलाय. विधिमंडळात येतानाच मकोकाचे आरोपी बरोबर घेऊन यायचे. तुम्ही काय म्हणजे काय काय या मंदिराला काय समजता काय. आज लोकशाहीच्या मंदिरातला प्रत्येक दगड रडत असेल, प्रत्येक दगड रडत असेल. हनी ट्रॅप संबंधी बोलताना असा हनी ट्रॅप नाही असंच सांगून टाकलं. मग कसं काय योगेश कदम उठून म्हणाले, विधिमंडळात म्हणाले, उत्तर देताना म्हणाले की एक सेटलमेंट झालं. ते सेटलमेंट कसलं झालं, हा कुठला ट्रॅप होता. सरकार लपवण्याचा प्रयत्न करताय. 2 FIR आहेत. हॉटेलचा मालक आम्हाला माहिती आहे. तो जरी आधी काँग्रेसमध्ये होता असं सांगितलं गेलं असलं तरी पाप झाल्यावर बीजेपीत जाऊन पाप धुवून घेण्याची महाराष्ट्रात लोकांना सवय झाली आहे. आता हा जो हॉटेलचा पापी आहे तो सध्या बीजेपीत आहे. सर सवाल जो आजाद मैदान में खासकर आपको काफी देर तक देशमुख घूम रहे थे, पुलिस ने आपको सपोर्ट करते हुए नजर नहीं आए, लेकिन उस बीच में आपका आक्रोश भी नजर आया और खासकर रोहित पवार जो आपके साथ देखो ऐसा कोई भी चिढ़ेगा. हमको 2.5 घंटा पुलिस घुमा रही थी. हम सिर्फ इतना पूछ रहे थे कि नितिन है किधर. और नितिन के ऊपर कोई रेप, कोई 4 खून किए है, फायरिंग किया है, कोई ड्रग्स के मामले में पकड़ा गया, ऐसा तो आरोप है नहीं. पॉलिटिकल कार्य करता है. 5 लोग मार रहे हैं, तुम एक को अरेस्ट करते हो, 2 को इधर से अंदर लेके जाते हो, दूसरों को निकाल देते हो. क्या चालू है. वो भी यानी सरकार और कितनी मेहर नजर है, वो खड़ा है उधर, उसको तुम्हारा ही एक पुलिस अधिकारी गुटखा और तंबाकू दे रहा है और वो भी मल के. अच्छी सेवा की जा रही थी. पुलिस ने सच्चाई का तलाशी नहीं की. पुलिस ने सोशल मीडिया पर खासकर से बहुत ट्रोलिंग हो रही है. सोशल मीडिया पर सर काफी ट्रोलिंग हो रही है कि रोहित पवार जिस तरीके से आक्रोश कर रहे हैं. देखो ऐसा है, गुस्सा तो आएगा ही. हम भी आमदार है, हमको सच तो बताओ. पुलिस ने 2:30 बजे तक पुलिस फोन उठा रहे हैं. यस सर, सर कर रहा हूं सर, सर सर सर. अरे इतना बड़ा कौन सा हादसा हुआ है. सबसे बड़ी गलती क्या है, सर्वात मोठं सत्य काय. अध्यक्षांनी मला आणि जयंत पाटील यांना बोलवून सांगितलेलं की संध्याकाळपर्यंत प्रकरण मिटेल आणि संध्याकाळी सभा समाप्त झालं त्यांना सोडून अधिवेशन संपल्या म्हणजे काल रात्रीचं आम्ही याला सोडून देऊ. मला सचिव भोळे यांनी सांगितलं अधिवेशन संपल्या सोडून देऊ. मी निघून गेलो आणि इथे शब्द फिरवले गेले आणि अटक करण्यात आली. म्हणजे हे सगळं कटकारस्थान हे सरकारनेच केलं. आणि ह्यांची जी हिंमत वाढली आहे ते सरकार जे यांना पाठिंबा देते, उद्धव ठाकरेंना अर्वाच्य भाषेत बोलायचं, शरद पवार साहेबांना अर्वाच्य भाषेत बोलायचं, दात काढत विधानसभेत यायचं आणि त्याचं कौतुक करतात सगळे बीजेपीचे नेते. ही संस्कृती आहे त्यांची, त्यांना लखलाभ. महाराष्ट्र ही संस्कृती स्वीकारणार नाही. मी असल्या माणसाकडे बघतही नाही, माझं लक्षही नसतं. मला खूप मोठी काम आहे.
हा नाही, आव्हाड साहेब हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते आहेत. तेच आमच्या वतीनं बोलत होते, म्हणून मी बाजूला ते काय सांगतायत ते ऐकतोय आणि ते सांगतायत ती वस्तुस्थिती आहे. आणि दुर्दैव असं आहे की ज्याने मार खाल्ला त्याला आत ठेवलाय. 5 जण होते, त्यातल्या एकालाच आत ठेवलाय जो मारणार आहे. उरलेले 4 जण बाहेर. आम्ही आता सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहे आणि त्या घटनेच्या आधीचे 5 मिनिटं, नंतरचे 5 मिनिटे आणि तो सगळा एपिसोड बघून या बाबतीत कसा अन्याय झालाय हे नक्कीच भविष्यात कळेल आपल्याला. पण एकंदर त्या दिवशी आव्हाड साहेब सापडले नाहीत म्हणून चिडून जाऊन हल्ला करणं, ज्याचे समर्थक होते त्याने आज जाऊन सोडवलं असते भांडणं तरी समजू शकतो की काय इंटेन्शन नव्हतं. पण खुनावून हाच तो हे दाखवण्याचं काम झाल्यावर, हल्ला झाल्यावर स्वतः हे निघून जातात आणि तिथं हल्ला होतो. हे अतिशय, या इमारतीमध्ये असा प्रकार कधी आजपर्यंत झाला नाही. महाराष्ट्राच्या लोकशाही कुठल्या स्तरावर गेली आहे, महाराष्ट्राची विधानसभेचा परिसर कोणत्या स्तरावर गेलाय, याचा एक दुर्दैवाने अतिशय खालच्या पातळीवर ही व्यवस्था पोचायला लागली आहे. हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आता लक्षात आलं. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, पण आम्ही या ठिकाणी हेच सांगतोय आणि वारंवार सांगितलेलं आहे की हा विधानसभेचा स्तर फार उंच होता. आपण आपल्या कारकिर्दीत हा स्तर इतका खाली नेण्याची गरज नाहीये आणि विनाकारण नको ते इश्यूज तयार होत आहेत. आणि त्यामुळं दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचा आता प्रचंड गैरसमज होईल. आमदार म्हणजे काय याच्याविषयी देखील आता लोकांची मतं आणखीन बिघडतील असं मला वाटतंय. याची मला भीती वाटते. असू शकतो, त्याबद्दल काय आता जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून त्यांना मारहाण करणं ही इच्छा काही लोक बाळगतायत. आणि रस्त्यावरचे गुंड आणि मवाली अशी जर वागणूक इथं विधानसभेच्या परिसरात येऊन जर करायला लागले तर म्हणजे विचाराने ज्यांचा आवाज रोखता येत नाही, ज्यांना विचाराला उत्तर देता येत नाही, ते असे हातपायीवर आणि गुद्द्यावर येतात. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अशी लोक आहेत असा त्याचा समज महाराष्ट्रातल्या जनतेचा होतोय. आम्ही हेच वारंवार इथल्या नेत्यांना सांगतोय की फार खालच्या स्तरावर हे प्रकरण जायला लागले. आम्ही संख्येनं कमी असू, पण संख्येनं कमी जरी असलो तरी आम्ही असल्या कुठल्या वाममार्गाचा कधी वापर करत नाही. पण आता काय करणार. असं आहे की जितेंद्र आव्हाड हे अध्यक्षांनी बोलल्यानंतर त्यांना संधी देण्यात आली. त्यावेळी त्यांना फोनवरून धमक्या आल्या, त्यांना शिवीगाळ अश्लील शब्दात करण्यात आली. त्याचा उल्लेख करत होते, त्यावेळी त्यांना थांबवण्यात आलं. शेवटी जितेंद्र आव्हाड या सगळ्या एपिसोड एकच आहे, तो वेगवेगळा नाही आहे. पण जाणीवपूर्वक त्यांना थांबवण्यात आल्यामुळे मी त्यांना पूर्ण बोलून द्या एवढीच मागणी केली. तर मुख्यमंत्री म्हटलं की हे तुम्ही पॉलिटिसाइज करता. ह्याच्यात पॉलिटिसाइज काय होतं, हे राजकीय काहीच नाहीये. हे मारामाऱ्या करणं आणि धमक्या देणं, त्याचा सभागृहात उल्लेख करताना पण त्या पॉलिटिसाइज करताय. असं जो विक्टीम आमदार आहे त्याच्याबद्दल जर असं आपण बोलायला लागलो तर कसं होणार. पाटील साहेब, या संपूर्ण अधिवेशन काळात संपूर्ण महाराष्ट्राने हिंदी मराठी वाद पाहिला, शिबिर पाहिली, मारामारी पाहिली, पण या सगळ्यातून महाराष्ट्राला काय झालं. मी मगाशी वर सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, हे सरकार असं आहे की गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. महाराष्ट्राला काही मिळालं नाही. महाराष्ट्राला काहीही न मिळाल्यामुळं काल भोपळ्याचं आंदोलन विरोधी पक्षाने केलेलं होतं.
कारण 56,000 कोटी रुपये खिशात नसताना सरकारने पुरवणी मागण्या सादर केल्या पहिल्या दिवशी, त्या मंजूर करून घेतल्या, त्या पलीकडे काही मिळालं नाही. एक जनसुरक्षा नावाच्या खाली विधेयक आणण्यात आलं, त्यावर मतमतांतर महाराष्ट्रात आहेत. त्या बाबतीत आजच आम्ही राज्यपालांना भेटून त्यांना आमच्या सगळ्या विरोधी पक्षाच्या भावना कळवलेल्या आहेत. सर, आता पत्रकार परिषद घेताना एकनाथ शिंदे असं म्हणाले आहे की विरोधकांमध्ये एकजूट ही कुठलीच दिसून आलेली नाही या अधिवेशनांमध्ये ती, आणि आता पत्रकार परिषद घेताना तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या, एकजूट दिसत नाही. तिन्ही पक्षांची एकजूट होती. उद्धवजींना आधी जायचं होतं म्हणून ते आधी गेले. त्यानंतर मी, जितेंद्र आव्हाडजी, सतेज पाटील आणि अंबादास दानवे आणि परब हे एकत्रित बसूनच पत्रकार परिषद झाली. चला जातो. काय विरोधी पक्ष नेता निवडतील, नेमतील, आम्ही दिलेल्या पत्राप्रमाणे अशी आमची आशा होती. पण लोकशाहीची बूज ठेवायला पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडून कमतरता आली. या बाबतीत मी एक लेख लिहिलेला होता. मला आशा होती की लोकशाहीची बूज राखण्यात विधानसभेचे अध्यक्ष पुढाकार घेतील, पण त्यांना हे तिसरं अधिवेशन आहे. महाराष्ट्रात विधानसभेचा विरोधी पक्षनेता नेमायची दानत सरकारने दाखवलेली नाही. माहित नाही, तुम्ही विचारून मला सांगा. मंगळसूत्राच्या प्रकरणावरून सतत गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी नेत्यांना टार्गेट करत असतात, त्यांना काय टार्गेट करतात? सतत टीका केली जाते राष्ट्रवादी नेत्यांवर मंगळसूत्र चोरीच्या पद्धतीने. नाही, मंगळसूत्र चोर असं म्हटल्यावर ज्यांनी चोरी केली असेल, ज्याच्यावर तो आरोप असेल, तोच बोलणार ना, दुसरं कोण बोलणार? चला.